मी आहे बीडमधून। बीड जिल्ह्यामधील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी परळीमधील आणखी एका टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे। या टोळीचा प्रमुख रघुनाथ फड याच्यासह जगन्नाथ फड, बालाजी दहीफळे आणि विलास गीते यांच्यासह बीड जिल्हा कारागृहामधील मारहाण प्रकरणामधील संदीप सोनवणे याचा तसेच वाल्मिक कराड याचा निकटवर्तीय खोट्या गीते याचा सुद्धा समावेश आहे। या टोळीवर खुनाचा प्रयत्न करणे, कट रचणे, अवैध शस्त्र बाळगणे यांसह इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे सुद्धा दाखल आहेत। या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करावी याकरता विशेष पोलीस महानिरीक्षकांना प्रस्ताव सुद्धा देण्यात आलेला होता आणि तो प्रस्ताव आता मंजूर झालेला आहे। या संदर्भात अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत। उदय, आपण पाहिलं गेल्या काही दिवसांमध्ये मकोका अंतर्गत झालेली ही चौथी कारवाई आहे आणि जेव्हापासून नवनीत कौवत हे सक्रिय झालेले आहेत अशा बऱ्याच कारवाया ते करताना पाहायला मिळतात। काय नेमकं हे प्रकरण आहे आणि कशी ही कारवाई होती? नक्कीच आपण जर बघितलं तर संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नवनीत कावत यांची विशेष नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली होती आणि त्यानंतर पासून त्यांनी एमपीडीए असेल किंवा मकोका असेल या कायद्याचे जे प्रतिबंधक कायदे आहेत त्यांचा योग्य पद्धतीने वापर केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकीकडे वैयक्तिक स्वरूपाचे गुन्हे जे करतायत एक आरोपी त्यांच्यावर एमपीडीए कारवाई होत आहे, तर दुसरीकडे आता ही चौथी टोळी आहे ज्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। फड आणि त्याचे जे इतर साथीदार आहेत त्यांनी गेल्या काही काळात अंबाजोगाई असेल, परळी असेल या भागात वेगवेगळे गुन्हे केले होते, गंभीर सगळे गुन्हे होते आणि त्याबाबतचा प्रस्ताव विशेष पोलीस निरीक्षकांना पाठवण्यात आला होता आणि आता तो मंजूर झालाय। त्यामुळे आता या टोळीवर देखील मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली। यामध्ये कारागृहात ज्या आरोपीनं मारहाण केली होती सोनवणे त्याचा देखील समावेश आहे, तसेच वाल्मिक कराडचा निकटवर्तीय या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर काय कारवाई होते याकडे सुद्धा लक्ष असेल। उदय, अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। बातमी पाहत होतो बीडमधून।